तर आज आपण बनवणार आहे ख्रिसमससाठी डोनट. त्यासाठी मी अर्धी वाटी कोमट असं दूध घेतलेलं आहे. त्यामध्ये आता आपण पिठी साखर 2 चमचे टाकूया. आता यामध्ये आपण 1 चमचा ईस्ट टाकून घेऊया. आणि आता हे आपण झाकून ठेवून देऊया. तोपर्यंत आपलं ईस्ट हे ॲक्टिव्ह होईल. आता ईस्ट हे 15 मिनटं ठेवल्यानंतर ॲक्टिव्ह झालेलं आहे. छान असं वरती असं फेस आल्यासारखं झालेलं आहे. आता इथे मध्ये एक परात घेतली आहे. त्यामध्ये 2 वाटी मैदा घ्यायचा. त्यामध्ये चिमटभर मीठ टाकून घेऊया. आता जे आपलं ईस्ट हे ॲक्टिव्ह झालेलं आहे ते ओतून आपण छान असा डो मळून घेऊया. तर यामध्ये थोडं पाणी टाकून हा डो मळून घ्यायचा. आता या डोला थोडं तेल लावून आपण झाकून ठेवून देऊया. आता 1 तास हा डो झाकून ठेवूया. आता आपण पीठ हे ठेवून 1 तास झालेला आहे. तर आपण बघू शकतो पीठ हे छान असं फुगलेलं आहे. आता छान असं एकत्र करून घेऊया. आता मी त्यातला एक गोळा काढून घेतला आहे. तो आपण आता लाटून घेऊया जाडसर. आता आपली लातुंबी लाटून झालेली आहे. आता मी एक इथं मोठी वाटी घेतलेली आहे. त्याने आपण गोल काढून घेऊया आणि छोटा त्यापेक्षा छोटी एक टोपण घेतलेलं आहे. त्यामध्ये ते घेऊन आपण त्याचे मध्ये होल पाडून घेऊया. म्हणजे छान असा डोनेटचा आकार येईल. त्याचे कडेचा बाजू आणि मधला भाग आहे तो काढून घ्यायचा. डोनट लाटताना जाडसर असे थोडे लाटून घ्यायचे. आता आपले हे डोनट तयार आहेत. आता जे उरलेले डोनट आहेत ते आपण बनवून घेऊया.
आता डोनट जे तयार आहे ते आपण 15 मिनटासाठी झाकून ठेवूया. आता इथे मी तेल गरम करायला ठेवलं होतं. 15 मिनटांनी आपले डोनट छान असे फुगलेले आहेत आणि एकदम आता ते आपण लाल होईपर्यंत तळून घ्यायचे. गॅस एकदम मंद आचेवर ठेवायचा. तेल जास्त कडवून द्यायचं नाही. एकदम स्लो गॅसवरती आपण डोनट तळून घेऊया.